नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न। ढिसाळ नियोजनाबद्दल शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली नाराजी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खोपटे प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किसन जावळे, पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील, पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील, प्रारंभी अविनाश गावंड, माजी सरपंच विशाखा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदींची उपस्थिती होती। यावेळी उरण तालुक्यातील मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तारापोरवाला सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र, मुंबईचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉक्टर भरत यादव, रवींद्र बोंद्रे व उरण तालुका मत्स्य अधिकारी सुरेश बाऊलगावे आदींनी मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की उत्तम नियोजन व्यवस्थापन केल्यास शेतीबरोबर मत्स्य शेतीतून चांगले उत्पन्न घेता येते। यापूर्वी कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेतला आहे। महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा हे एक वरदान आहे। मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राला अन्य राज्यांच्या तुलनेत पुढे आणण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तालुक्यातील शेतकऱ्यांनी खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीतून अधिकाधिक उत्पादन केल्यास शेतकरी आर्थिक संपन्न होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारायणवर, कृषी अधिकारी शुभम गटकर यांनी 300 शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप केले असल्याचे सांगितले। कृषी विभागाने कार्यक्रम घाईघाईत उरकला। शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली। या कार्यक्रमाची माहिती एक दिवस आधी शेतकऱ्यांना दिली, तशीच ती रात्री उशिरा लोकप्रतिनिधींना दिल्याने इतक्या घाई गडबडीत कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करण्याची गरज नव्हती असे सांगत उपसभापती परेश ठाकूर तसेच पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले। याबाबत पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट नाराजी व्यक्त केली। ज्या शेतकऱ्यांसाठी आपण प्रशिक्षण आणि मत्स्यबीज वाटप कार्यक्रम आयोजित करतो त्या शेतकऱ्यांना वेळेत माहिती दिली नाही। तज्ज्ञांचे प्रशिक्षणही 10 मिनिटात उरकले। असे घाईघाईने कार्यक्रम घेऊन काय साध्य होणार आहे? तालुक्यात पुन्हा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना कृषी विभागाला केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, उरण।